तर हे जी शेड ही तुम्ही बांधलं तर याची काय फाईल वगैरे किंवा सबसिडी काय केलं का? याची फाईल केली आम्ही, पहिले नियक केली. हा ती दिलीप आरगड आणि शिंदे साहेब होते बीडचे मेन ऑफिस मध्ये, त्यांच्याकडे केली. त्यांनी आमचे 60,000 रुपये गायब केले. बरं, याची मंजूर केली नाही फाईल? मंजूरच केली नाही. 60,000 रुपये त्यांनी खाल्ले. नमस्कार मित्रांनो, अक्षय गिटेक या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तलवडा अंतर्गत जंबोरा वस्ती येथे बिटल असेल, बोर असेल व गावरान असेल या क्रॉसिंग शेळी पालनाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी. तर नमस्कार ताई. हा बोला. नमस्कार. तर सर्वात आधी आपला परिचय द्या. पद्मिनी गैनीनाथ गर्जे, आमचं गाव तलवडा अंतर्गत जंबोरा वस्ती, बीड जिल्हा गेवराई तालुका. तर आता आपल्या फार्म वरती किती शेळ्या व किती बकरी आहेत? आता आपल्या फार्म वरती 20 बकरे आहेत आणि शेळ्या जवळजवळ 75 शेळ्या आहेत. हा आपलं जे शेळी पालन आहे ते किती वर्षापासून करता? हे 3 वर्ष झाले. बरं, तर यासाठी शेडची बांधणी कशी पाहिजे? शेडची बांधणी अशीच आपण ही जी केलेली आहे ना अशीच पाहिजे. हाईट 6 फूट उंच आणि हे शेड 222 बाय 200 आणि याच्यातून सगळ्यांचे अलग अलग कप्पे असल्यामुळं काहीच त्रास होत नाही. दिवसभर आम्ही खाली पटांगणात सोडतो. त्या पटांगणामधून ते सगळे चरून आपण शिडी खोलल्याच्या नंतर ते सगळे आपल्या 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 घराने बसते. बर, त्याच्यात बी काही अडचण होत नाही. त्यांना सवय लागलेली असती. ते एकमेकाच्या घरात जात बी नाहीत आणि पिल्लांना त्यांच्या पाठीमाग कप्पे काढलेले आहेत. ते आपल्या आपल्या घराच्या आपल्या आपल्या कप्प्यात जातात. त्यांचे वार्ड असते ते त्याच्यात बोकडाचा वार्ड वेगळा, लहान बोकडाचा वेगळा, मोठाल्यांचा वेगळा, 3 नंबरचा वेगळा, असे कप्पे काढले. आणि असे कप्पे काढल्याच्या नंतर आता ते रोटेशन चालू आहे. तर आपण 10 शेळ्या घेतल्या होत्या. त्या 10 शेळ्यापासून तर आपण हे आता 80-85 ला सगळे नग गेले. बर, तर हे क्रॉसिंग वरच काम करत नाही. क्रॉसिंगचा काय फायदा राहतो? क्रॉसिंग वर वजन वाढतं. उस्मानबादी शेळी असली की तिची उंची असते, ती मोठी असते. बरं, आणि त्याच्यातून ती मोठी असते, उंची असते आणि त्याला भर क्रॉस केला की त्याचं वजन असतं. मग त्याची मोठी हाईट बी येते आणि वजन बी येतं आणि ते आपल्याला कटिंगलाही परवडतं, व्यापाऱ्यालाही परवडतं. बरं, म्हणजे आता गावरांचं क्रॉस केलं आपण तर ते 8 ते 9 महिन्यात बकरं इका येतं. तर ह्या जर क्रॉसिंग केल्यावर किती महिन्यात येतं बकरं इकासाठी? याचं क्रॉसिंग केल्यावर 4 ते 5 महिन्यात विकायला. बरं, आता आपण कोणते बकरे क्रॉस करतात म्हणजे गावरान शेळीसाठी? आता गावरान शेळीसाठी आम्ही भोर क्रॉस करतो. उस्मानबादी एक, सोजत एक ठेवलाय. सोजतची बी क्रॉसिंग लय भारी होती. बरं, त्याचे बी आपल्याकडे आता जवळजवळ 5 ते 6 झालेत आणि बिटलचे बी येतं. बिटल, सोजत आणि भोर त्या 3चे क्रॉसिंग गावरांसाठी करतात माझ्या. तर त्या क्रॉसिंग केल्यामुळं काय म्हणजे होतो का शेळीला? काहीच त्रास होत नाही, काहीच होत नाही, व्यवस्थित राहते. त्या जमत्यात व्यवस्थित 2-2 होते, दूध बी राहतं, सगळं राहतं. शेळीला त्रास होत नाही क्रॉस केलं तरी? नाही होत. बरं, यांना येणारे रोग कोणते येतं? आता यांना जास्त करून फक्त सर्दी आणि सर्दीच होती, दुसरा कोणताच आजार एवढा नाहीये. पण त्या सर्दी, निमोनियाचा, तापी हे थोडंफार हेच चालू आहे. बाकी आपण धेंडाळी एक होती. तर आपण त्याच्याबद्दल धेंडाळीबद्दल आपण डॉक्टर आहेत आपल्याकडे आणि त्याच्याबरोबर RCB वापरतो, परत बुस्टरली वापरतो आणि परत काही गोळ्या देते डॉक्टर. असं शेळी आजारी पूर्ण म्हणून काय मेडिसिन देतात का तुम्ही? मेडिसिन मग तेच गोळ्या, फक्त गोळी किंवा हे टॉनिक जास्त पाहिजे त्याच्यामुळे ते आजारी जास्त पडत नाही. बरं, तर यांना खाण्यापिण्याचं नियोजन काय केलेलं आहे? त्यांना मेथी घास एक पाऊण एकर आहे, बाहुबली गवत एक अर्धा एकर आहे आणि शेवरी आहे, सुबाबळ आहे आणि तुती पण आहेत. सुक्या चाऱ्यामध्ये काय देतात? सुक्या चाऱ्यामध्ये तुरीचं कुटर आणलेलं आहे, कुटर म्हणजे भूस, आणि परत ह्याच सोयाबीनचं एक भूस आणलेलं आहे आणि काही हरभरा स्टॉक करणार आहे. खाद्यामध्ये काय देतात तुम्ही? धान्यामध्ये खाद्यामध्ये आम्ही मका, गहू, सोयाबीन एवढे 3 वस्तू देतो. बरं, तर काय आता अडचणी आल्या का आतापर्यंत तुम्हाला? काहीच अडचणी नाही आल्या. ज्यावेळेस आम्ही बाजारातून बोकडे भरले होते सुरुवातीला, तर त्याच्यात आम्हाला सगळ्या अडचणी आल्या, म्हणजे ते अर्धे बी आमच्या हातात नाही आले. मग त्यामुळं आम्ही
ते बाजारातून आणायचं सोडून दिलं. बर. बकऱ्या आणून त्या बकऱ्या सुधारल्या. हम्म. पण शेडवरचाच माल जर घेतला हा. तर तो दगावतच नाही. म्हणजे बाहेरून जी फिरस्ती आणलं ती मरतात म्हणायचं. मरतेच ते. हा. ते 100% मरतात. कारण शेडवरचा माल कसा असतो की त्याला आपण त्या लसीकरण केलेलं असतं सगळं. हो. त्या लसीकरणामुळे हा माल टिकतो. हा. त्याला 3 लशी देतो. RCB 1 देतो, परत PPR ची 1 देतो आणि खुरकुताची 1 देतो. ते एवढं आपण त्यांना लसीकरण केलेलं असल्याच्यामुळं जरी आजारी पडली, शेळी जरी आजारी पडली तरी ती दगावत नाही. बरं. ती सुधारल्या जाते. परत थोडं डॉक्टर कडून काही स्टेटमेंट दिलं की ती सुधारून जाते. तर हे जी शेळी तुम्ही बांधलं तर याची काय फाईल वगैरे किंवा सबसिडी काय केलं का? याची फाईल केली आम्ही. पहिले नियक केली ती दिलीप आरगड आणि शिंदे साहेब होते बीडचे मेन ऑफिस मध्ये, त्यांच्याकडे केली. त्यांनी आमचे 60,000 रुपये गायब केले. बरं. याची मंजूर केली नाही? ती मंजूरच केली नाही. 60,000 रुपये त्यांनी खाल्ले. ती काय मंजूर केली नाही. त्याच्या पलीकडे आम्ही परत शेतीतून कष्ट करून हे परत दगावलेलं उभा केलं. त्या फाईलचा नाद सोडून म्हणजे त्यांनी 60,000 खाऊन अनेक पैसे गेले आमचे त्यांच्या मागे फिरण्यासाठी. कारण त्यांनी मदत दिली नाही, पैसे घेतले आणि ते चोरीला गेले. ते परत आमचे फोन उचलत नाहीत, भेट घेत नाहीत, काही नाही. नंतर आम्ही दुसरी टाकली. आता आम्ही दुसरी फाईल टाकून फाईल झाली म्हणते, पण ते आता फाईल टाकून बी जवळजवळ 11-12 महिने झालेत. बरं. आता हे 12वा महिना चालू आहे. फाईल मंजूर झाला नाही माझं. पण ते मंजूर झाली तुमची म्हणतात, पण बीडचे लोक जे आहेत ते पाहायला येणार आहेत म्हणतात, पण येत नाहीत. ती आम्ही अब्दुल भाई गेवराईचे अब्दुल भाई म्हणून येतं, त्या अब्दुल भाई कडून टाकली होती एजंट तर्फे. ते बँकेने पत्र दिलं आम्हाला, सगळे OTP आले, सगळं आलंय आणि तुमची फाईल झाली बी म्हणतात. पण ते सध्या नुसतं साईट बंद म्हणतात. पण आता 12 महिने होऊन गेले त्या माझ्या फाईलला. तर ती फाईल आम्हाला, ही जी दुसरी फाईल येते आता हिच्यात बी काय होतंय, फसवणूक होती की काय होते, सरकारने आम्हाला याच्यातही मदत काही अजून पाठवली नाही. सबसिडी मध्ये स्कॅम झाला माझं, फाईल केली त्याबद्दल. मग ते दुसऱ्या सोबत स्कॅम होणार, त्यामुळं काय करावा शेतकऱ्यांनी? आता शेतकऱ्यांनी काय करावा की त्याच्यात जर ताकद असेल, आपले जे मेन ऑफिस आहेत तिथं पोहोचण्याची ताकद असेल, तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःला जाता येत असेल तरच फाईल करावं. आता फाईलच्या नादी लागू नये. पण तर फाईलच्या नादी लागण्यात काहीच मजा नाही. माझी एक फाईल मुलांनी केली, ते बी पैसे खाऊन बसले. मी केली, त्याच्यात 60,000 रुपये खर्च आला. त्या लोकांनी फोन बी उचलला नाही. हे फाईल करायचे जे लोक आहेत ते मध्येच पैसे खातात, एजंट लोक, आणि ते आमच्यापर्यंत येऊनच देत नाहीत, शेतकऱ्यापर्यंत येऊन देत नाहीत. बरं. तर पिल्लांची काळजी कशा प्रकारे घेता? पिल्लांची काळजी, त्यांना 2 टाइम व्यवस्थित पाजणे, त्यांच्या पिंजऱ्यात ठेवणे. थंडी असली तर खाली पोते टाकून, साईटनी पोते टाकून त्यांना व्यवस्थित टॉनिक पाजून त्यांची सोय घेतो. आणि चारा बांधायचा, घास थोडा सगळ्यांना बांधायचा. तर प्युअर करण्यात आणि क्रॉसिंग करण्यात काय फरक आहे? प्युअर गावरान जर केले तर वजन देत नाही, ते जास्त टिकत नाही. आणि क्रॉसिंग जर केले तर क्रॉसिंगला वजन येतं आणि जाती पण टिकाव आहे. तर काही क्रॉसिंग शेळी पालनाबद्दल आम्हाला महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हालाही जर हे क्रॉसिंग शेळी पालन करायचं असेल किंवा यांच्याकडून जर तुम्हाला बकरे किंवा शेळी मेल फिमेल जर असतील घ्यायचे असतील तर या ताईंचा आम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे स्क्रीनवर, त्यांना फोन करून आपण बकरे शेळ्या खरेदी करू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आमचा व्हिडिओ जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.